तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात, तुम्ही सुखी आहात की दुःखी आहात, तुम्ही कसं फील करताय, हे फक्त आजच्या पुरतच नाही तर गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही कॉन्स्टंटली तुमच्या मनाची जी स्थिती आहे, तुम्ही काय फील करताय यावर तुमचं मानसिक स्वास्थ्य निर्भर असतं. तुम्हाला नेहमी जर चिडचिड होत असेल, मनात एखादी गोष्ट ठरवलेली आहे पण ती पूर्ण होत नसेल, किंवा त्यात बऱ्याच प्रकारचे अडथळे निर्माण होत असतील, किंवा कोण्या इतर व्यक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे अगदी जगणं नकोसं वाटायला लागत असेल, किंवा कोणत्याही डिप्रेशन सारख्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर स्वतःला पाहत असाल किंवा अँझायटीमुळे त्रस्त असाल, तर यावर एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही स्वतःकडे निरीक्षण करा आणि हे निरीक्षण पूर्ण तटस्थतेने असू द्या. हे जे स्वतःचं निरीक्षण तुम्ही करताय, यात काय चांगलं काय वाईट हे ठरवू नका. फक्त स्वतःचं निरीक्षण करा की हे होतंय, माझी ही इच्छा आहे, मला हे त्रास होतंय, मला या व्यक्तीचं हे वागणं पटत नाहीये, वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्याकडे नीट पहा. मग तुम्हाला एक क्लॅरिटी आल्यावर मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही जी इच्छा आहे की ह्या लोकांनी असं वागावं, किंवा माझ्या मनासारखं ह्या गोष्टी, बाह्य गोष्टी अशा घडून याव्यात, यामुळे तुम्हाला हे त्रास होत आहे. मग हळूहळू तुम्ही त्या गोष्टींना सोडून द्या. या गोष्टींच्या इच्छांवर नियंत्रण मिळवा. या इच्छेमुळेच तुम्ही इथे बांधून ठेवलेले आहात. तुम्हाला ही जखडण तयार झालेली आहे आणि जसं जसं तुम्ही या इच्छेचा त्याग कराल तसं तसं तुम्हाला एक मुक्तता फील होईल आणि तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला परत मिळेल. धन्यवाद.